प्लॉटला कधीही तुमच्या एकदा तुम्ही कंपाऊंड घातलं की 45 देवता विराजमान होतात आणि त्याच्यानंतर आपण त्याचं बरोबर ओरिएंटेशन, ग्रीडिंग आणि डायरेक्शन वाईज आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. अच्छा, हे पाणी कुठे असावं ते पण तुम्हीच करता? मी सांगतो पाण्याचं पण जिथे पाणी येणार आहे किंवा पाणी दिशेनुसार कुठे हवं वास्तूनुसार आणि पाणी कुठून येणार ह्याचंही मेजरमेंट आणि ह्याचंही डायग्राम मध्ये आपण प्रॉपर देतो. तो डायग्राम मी तुम्हाला देईनच. फ्लॅट घेताना पण ही गोष्ट काळजी घ्या की फ्लॅटचा डायग्राम आल्यानंतर कुठूनही कट असू दे तो नंतर आपण सॉल्व्ह करू शकतो, पण ब्रह्मस्थानाचा तुमच्या टॉयलेट असेल कधीच तो फ्लॅट घाई करून घेऊ नका. तर ह्या हॉलमध्ये आपण बघू शकतो मी जिथे उभा आहे ते ब्रह्मस्थान आहे, सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर आपण 16 दिशा मार्क केल्या डिग्री वाईज. प्लस मी कलर थेरपी पण सांगतो की कुठले कलर कुठे वापरावे. वॉलपेपर झाले, कर्टन झालं किंवा कुठला कलर वॉलला वेगळा द्यायचा आहे, तुम्हाला वॉलपेपर लावायचे, कर्टन्स कुठल्या डायरेक्शनला लावायचे. ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी सिम्पली मॉर्निंग ग्लोरी कलर हा आपल्या घराला करावा किंवा ऑफ व्हाईट बेज किंवा क्रीम कलर. वास्तुदोष 80% निघून जातात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. या अगोदर कोकणामध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्या संदर्भातले म्हणजे जे माझे मित्र आहेत कॉन्ट्रॅक्टर, मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून देखील गेली 17-18 वर्ष त्याहून अधिक या सिंधुदुर्गामध्ये काम करतोय. प्लस माझे काही मित्र होते त्यांचे व्हिडिओ आपण आणलेले आहेत, कशा प्रकारे घरं बांधली जातात. पण आजचा हा व्हिडिओ एक वेगळा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत प्रदर्शित करीत आहोत किंवा आणत आहोत. तो म्हणजे जर तुम्हाला कोकणामध्ये घर बांधायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल विकत, प्लॉट घ्यायचा असेल विकत, तर त्या अगोदर तो प्लॉट कसा आहे, वास्तुशास्त्रानुसार आहे का, किंवा तुम्हाला जर काही दोष असतील त्या घरामध्ये, प्लॉटमध्ये, तर वास्तुशास्त्राचा वापर करून ते कसे रिपेअर केले जातील किंवा कसा त्याचा वापर केला जाईल या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. स्वतः गौरव दादा आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या व्हिडिओमध्ये. सो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि काहीतरी एक चांगलं गोष्ट तुम्हाला यातून शिकायला मिळेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी वास्तुतज्ञ गौरव सावंत. तर वास्तू या क्षेत्रामध्ये मी गेली 8 वर्ष काम करतोय आणि तुम्हाला तुमची वास्तू उभारायची आहे किंवा तुम्ही कुठला प्लॉटही घेताय तर आणि फ्लॅटही घेताय तर एवढं इम्पॉर्टंट असतं की वास्तूनुसार ते आहे की नाही. वास्तू म्हणजे काय, तर वास हा शब्द अशापासून निर्माण झाला की आपण संस्कृत वर्ड आहे वास आणि त्याच्यातून आपण जिकडे वास करणार आहोत पण त्याच्या अवतीभोवतीचे सराउंडिंग आहे किंवा आपलं व्हेंटिलेशन आहे किंवा सूर्य आपल्या घरात सूर्यप्रकाश कुठून येणार आहे, तसंच फ्लॅटमध्ये झालं किंवा प्लॉटमध्ये झालं, हे गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत ते मी आज तुम्हाला समजावून सांगणार. नक्कीच नक्कीच. म्हणजे वास्तुशास्त्राला कुठेतरी बघितलं गेलं तर सायन्स एक लागलेलं आहे. वास्तुशास्त्र म्हणजेच काय, तर वास्तुशास्त्र हे सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे. स्थापत्यशास्त्र आहे, स्थापत्य साऊथ इंडियामधनं आलेलं आहे किंवा स्थापतीच म्हणजे काय, तर कुठेही आपण जागा घेतोय, प्लॉट घेतोय तर तो एक ओपन कॅनव्हास असतो आपल्यासाठी आणि आपण त्याच्यावर काय पेंट करणार आहे किंवा काय बिल्ड करणार आहे त्याच गोष्टी आपल्याला एनर्जी देतात आणि डेली लाईफ मध्ये कशी प्रगती होईल आपली, त्यासाठी आपण वास्तू बांधताना काही गोष्टी बघायला हव्यात. त्याचे काही रूल्स प्रिन्सिपल आहेत आणि हे चमत्कार किंवा जादूटोना काही नाहीये, प्युअर सायन्स आणि लॉजिक आहे जे आज मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगणार. नक्कीच नक्कीच. तर आपण सुरुवात प्लॉट पासून करूया. आज जर तू बघशील तर अनेक ठिकाणी आपल्याला प्लॉटिंग केलेलं असतं आणि प्लॉटिंग केल्यानंतर अनेक म्हणजे 100 प्लॉट असतील तर त्याच्यातले काही वेळेला 80 प्लॉट गेलेले असतात, उरलेले 20 आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. किंवा आपण जर अगदीच नवीन प्लॉटिंग झालं आणि आपण त्या ठिकाणी केलो तर आपल्याला 100 पैकी 100 ऑप्शन खुले असतात. व प्लॉटची निवड करताना आपण कशा प्रकारचा प्लॉट निवडावा? ओके, नक्कीच. तर बघ, आता बऱ्याच ठिकाणी तुझ्याही व्हिडिओज बघतो तर एनए प्लॉटिंग हे भरपूर आता आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्गात चालू आहे किंवा पूर्ण कोकण विभागात आपण बघतो की एनए प्लॉटिंग चालू आहे. तर पहिलं गोष्ट, प्लॉटिंगची जी एंट्रन्स असते, प्रत्येक गोष्टीला एंट्रन्स महत्वाची आहे. परत प्लॉटिंग झाल्यानंतर प्रत्येकाने एक असतं, प्रत्येकाचं जर मी आता जातो कन्सल्टिंगला की आम्हाला उत्तरेला किंवा पूर्वेलाच रस्ता पाहिजे, तसं नसतं. प्रत्येक दिशा ही चांगलीच आहे, फक्त काही दिशांमध्ये निगेटिव्ह झोन आहे. जसे दक्षिण दिशा ही काही वाईट नाहीये, पण
दक्षिण आणि नैऋत्य पासून जे मध्ये भाग आहे दक्षिण नैऋत्य म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो. अच्छा. तिथे एंट्रन्स घेणं चुकीचं आहे. म्हणून कन्सल्ट करायला हवं की दक्षिणेला जो रोड आहे तिथूनही काही वाईट नाही, पण त्याची काही पदच आहेत. जसं S3 आणि S4 म्हणजे यम आहे, गंधर्व, ह्या पदामध्ये कुठे यायला हवं किंवा आणि कुठली पद आहे तिथे एंट्री चालेल का, ह्या गोष्टींचा अभ्यास आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विष्णूंचा अवतार, पहिला अवतार तो म्हणजे पाणी. तर आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपण जे प्लॉटिंग करतो म्हणजे जे स्वतः प्लॉटिंग करतात, बिल्डर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, ते प्लॉटिंग करताना त्यांच्या जमिनीमध्ये ते पाणी कुठल्या डायरेक्शनला घेतात हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर झाली एंट्री, मी प्लॉटची सांगितली. त्याच्यानंतर उंचवटा कुठे, वॉटर लेवल कशी आहे तुमच्या प्लॉटची. तुमच्या प्लॉटमध्ये जर पाणी आल्यानंतर पावसाळ्यामध्ये झालं किंवा पाणी येते तर ते कुठे साचतंय किंवा कुठे साचणार आहे, त्याचा स्लोप म्हणजे त्याला वॉटर लेवल म्हणतात किंवा आणि ओरिएंटेशन म्हणतात की कुठे कन्स्ट्रक्शन ऍक्च्युअल उभं व्हायला हवं आपल्या प्लॉटमध्ये, हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून एनए प्लॉट घेताना वॉटर लेवल झाली, तुमचा रोड आहे, जसं की आता तू विचारलंस की 100 मधले काही प्लॉट गेले आणि काही राहिले, तर ते डायरेक्शन वाईज राहतात किंवा त्यांचा स्लोप चुकीचा असतो. तर काही कन्सल्टंट येऊन सांगतात की हा प्लॉट घेऊ नका. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर त्याला वैदिक वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला रेमेडीज दिलेले आहेत. जसं की ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या शरीरात नाभी जशी आहे की सगळ्या 72,000 नाड्या तिथून ऑपरेट होतात. सेंटर पॉईंट म्हणायला हरकत नाही. ब्रह्मनाभी ब्रह्मतत्व, तर त्याची एक ब्रह्मनाभीची एक प्रॉपर पूजा केली जाते, जेणेकरून त्या पूर्ण लँड जेवढा प्लॉट आहे त्याला एनर्जी त्याची भेटते. ती पूजा आपण कणकवलीमध्ये केलेली आहे हळवळला. त्याची व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकलेली आहे, लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर पण येणार आहे, त्याची मी तुला लिंक देईन. त्याच्यानंतर अजून एक शिलान्यास म्हणून पूजा येते. शिलान्यास म्हणजे काय, शिला मीन्स दगड, न्यास मीन्स एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे जे आपण इकडे म्हणतो कुठी मारायची आहे, पहिली पूजा करायची आहे, जे आपण चालू करतो घर बांधताना नीव मारायची त्याला, त्याच्या 16 संस्कार. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ऐकलं असेल आजकाल की उंबरटे भरपूर ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतात. तो उंबरटा म्हणजे लाकडाचा का असावा किंवा कुठल्या लाकडाचा, सागाचा असावा, उंबराचा किंवा फणसाचा, हा झाला एक वेगळा भाग. पण उंबरटा म्हणजे तुमचा चेहरा किंवा तुमचं ब्रीदिंग जे आहे घराचं ते मेन डोर पासून असतं. तर तिकडे उंबरट्यामध्ये डोर पॉवर ही विधी असते, तीही आपण करतो. तर कुठल्या डायरेक्शनला एंट्री आहे, जर तुमच्या घरातलं डायरेक्शन निगेटिव्ह आलं असेल तर आपण उंबरटा काढून त्याच्या खाली वैदिक वास्तुशास्त्राप्रमाणे एक डोर पॉवर म्हणून रेमेडी आहे, तीही करतो. आणि एक चबुत्रा म्हणून म्हणतात, म्हणजे साऊथ वेस्ट दिशा, नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट दिशा ही नैऋत्य दिशा आहे, जी आपल्या मूलाधार चक्र म्हणजे 7 चक्रा जे बॉडीचे आहेत आणि तत्व 5 तत्व आपल्या शरीरात आहेत, जसेच ब्रह्मांडात जे पिंडित ते ब्रह्मांडी तसंच. तर त्यानुसार त्या नैऋत्य दिशेमध्ये आपण एक चबुत्रा म्हणजे प्लॅटफॉर्म क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये मिनरल्स आणि काही यंत्र यूज करतो, जेणेकरून ती स्टेबिलिटी घरामध्ये येते, ज्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ आणि घरातली नाती आणि घरात आजार पण असेल असं राहत नाही, आणि ज्यांनी भरपूर वास्तुदोष ऑलमोस्ट सगळे संपतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि त्या जागा जे जात नसेल किंवा त्या जागेमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर ह्या वैदिक वास्तुशास्त्राचे उपाय आपण यूज करून हे सगळं झिरो करू शकतो. नक्कीच. तर प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी उपाय आहे आणि ते उपाय केल्यानंतर त्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि नक्कीच तुमच्याकडे त्याचे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आपण जे आहोत ते एका प्लॉटवर आहोत आणि आता हा फॉर एक्झाम्पल म्हणून आपण प्लॉट वापरूया. आणि याच्यामध्ये तू जसं सांगितलंस की घर कुठे असावं, विहीर कुठे असावी, इवन या प्लॉटचा गेट कुठे असावा, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर जसं आपलं मगाशी बोलणं झालं की आपण प्लॉटपासून सुरुवात करूया. तर हा प्लॉट कुठल्या ओरिएंटेशनला म्हणजे दिशेच्या दृष्टिकोनानं कशा प्रकारे? तर हा प्लॉट आहे आयताकृती रेक्टेंगल शेप आहे. तर आपण जिथे मी आता उभा आहे ती ही ईस्ट बाजू म्हणजे मी फेसिंग ईस्टला केलं आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. अच्छा. तर ह्याचं 90 फीट असं आहे आणि ह्याचं 60 फीट आहे. ओके. म्हणजे मेजरमेंट, ते मेजरमेंट आपण क्लायंट्सकडनंच घेतो. हा प्लॉटला पण डिझाईन मी दिलेलं आहे फ्रॉम स्क्रॅच टू एंड. तर आपण बघू की ईस्टला आपण एंट्री दिली. आता ईस्टमध्ये कसं होतं ना, एंट्रीचं काय होतं की कधी कधी ईस्ट सगळ्यांना वाटतं जिथून सूर्योदय होतं, पण जर उत्तरायण आणि दक्षिणायन 2 आयन आहेत, म्हणजे उत्तरायणच्या वेळी थोडा टिल्ट असतो उत्तरेला आपलं सूर्य आणि दक्षिणांच्या वेळी थोडा दक्षिणेला टिल्ट असतो. म्हणून आपण लोकेशन कोऑर्डिनेट्स कसे घेतो तर गुगल अर्थ किंवा गुगल मॅपनी आणि आपले फ्लॅगशिप मोबाईल आणि आपले कंपास आहेत आणि आपण एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स घेऊन याचं मिडल काढतो. म्हणजे ह्या प्लॉटचं मिडल काढून आपण त्यानंतर डायरेक्शन घेतो. ह्याला आपण दिलेलं ईस्टला एंट्री दिलेली आहे E3 आणि E4 पदाला. ओके. आणि नॉर्थला एक एंट्री दिली आहे, ते आपण बघू शकतो तिकडून. ईस्ट आणि नॉर्थला दोन्हीकडनं आपण एंट्री दिली. त्याच्यानंतर ह्याचा कन्स्ट्रक्शन पार्ट जो आहे ह्या घराचा तो आपण दाखवूया. आता मी फक्त माझा एक प्रश्न आहे की आता ही या टोकापासून ते या टोकापर्यंत आपण पकडून चालू की ही ईस्टची वॉल आहे, कंपाऊंड वॉल आहे. तर साधारण गेट कुठल्या साईडला हवं? तर समजा आता तुम्हाला सूर्योदय जिथून दिसतोय त्याच्या लेफ्ट साईडला.
ओके. म्हणजे तुम्हाला काहीच समजत नाही याच्यामध्ये. तर तुम्हाला जर दिसतो सूर्य समोरून येतोय, तर आता उभे आहात तुम्ही, तर लेफ्ट हँड जिकडे असेल म्हणजे जिथून रायझिंग येणार किंवा ईस्ट तुम्हाला जिथे कंपास मध्ये येतं लेफ्ट साईडला घ्यायची. ओके. कारण की राईट साईडला ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या मध्ये ईस्ट साऊथ ईस्ट जी जागा आहे ती निगेटिव्ह झोन मानली जाते, म्हणजे पूर्व आणि आग्नेयच्या मधली. अच्छा. म्हणून कधी पण पूर्व आणि ईशान्येच्या मध्ये गेट असलेलं चालतं. अच्छा. तर आता आपण या गेटने आतमध्ये चाललो आहोत. आता गेटमध्ये आतमध्ये आल्यानंतर आता घर तर आपण बघूयाच कुठे बांधायचं या प्लॉटमध्ये, पण त्या अगोदर पाणी आणि वीज याचं दोघांचं नियोजन करणं महत्वाचं आहे. महत्वाचं सगळ्यात पहिलं पाणी. म्हणजे आपण जेव्हा मी सांगतो कोणी प्लॉट घेतल्यानंतर कुठे कुठे कंपाऊंड नसतात प्लॉटिंग मध्ये, तर पहिलं सांगतो कंपाऊंड घे. त्याचं कारण काय, जसं आपल्या शरीराला आवरण जसं आपल्या शरीराला आवरण आहे स्किनचं, तसंच प्लॉटला कधीही तुमच्या एकदा तुम्ही कंपाऊंड घातलं की पंचेचाळीस देवता विराजमान होतात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या बरोबर ओरिएंटेशन, ग्रीडिंग आणि डायरेक्शन वाईज आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. अच्छा. हे पाणी कुठे असावं ते पण तुम्हीच करता? मी सांगतो. पाण्याचं पण जिथे पाणी येणार आहे किंवा पाणी दिशेनुसार कुठे हवं वास्तूनुसार आणि पाणी कुठून येणार ह्याचंही मेजरमेंट आणि ह्याचंही डायग्राम मध्ये आपण प्रॉपर देतो. तो डायग्राम मी तुम्हाला देईनच, तुम्ही दाखवू शकता. तर आपण इथे बघू शकता की आपण इथे पाणी जे दिलंय ते बरोबर ह्या पॉईंटला भेटलं. म्हणजे ह्याचं पण आपण कॅल्क्युलेशन कसं करतो, तर तुम्ही ॲस्ट्रो वास्तू ही गोष्ट कधीतरी ऐकला असेल, तर हे जेव्हा मेजरमेंट आपल्याला भेटतं ह्याच्यावरती आपण जे ॲस्ट्रो वास्तूचा जो मॅप आहे तो मॅपिंग करून कुठे पाणी येणार आणि तेच त्याच्यानंतर आपण लँड एनर्जी चेक करून इकडेच पाणी आहे का याचं मेजरमेंट आपण आपल्या डायग्राम मध्ये देतो, जो आपण PDF प्रोव्हाइड करतो आपल्या क्लायंटला. जेणेकरून त्यांना इझी जातं की कुठला, आता इथून फॉर एक्झाम्पल एवढा आपण मेजरमेंट देतो की इथून ह्या डायरेक्शन पासून किंवा ह्या बॉल पासून इथपर्यंत आणि ह्या बॉल पासून एवढ्या फूटवरती तुम्ही डिगिंग करायला स्टार्ट करा. बरं. एवढं इझी करतो आपण आपल्या क्लायंटला. अच्छा. तर हे झालं आता पाण्याचं कनेक्शन. आता इथे जर आपल्याला इलेक्ट्रिक कनेक्शन हवं असेल तर तो पोल कुठे असावा असं काही वास्तूप्रमाणे असं असतं. म्हणजे जेवढा साऊथ ईस्टला असेल तेवढा बरा. आता ह्या प्लॉटच्या साऊथ ईस्टला नाही, ह्या प्लॉटच्या ईस्टलाच आहे, पण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यानंतर क्लायंट तो डायरेक्शन चेंज करून तिकडे करून घेणार आहे, असं मी त्यांना सांगितलेलं आहे. कधीही नॉर्थ ईस्टला पोल चांगला नाही, कधीही नॉर्थ ईस्टला इलेक्ट्रिक पोल चांगला नाही. साऊथ ईस्ट किंवा साऊथ वेस्ट कुठेही चालेल. ओके. तर हळूहळू आपण सगळे पॉईंट कव्हर करणारच आहोत, पण आता मुख्य एक पॉईंट आहे तो म्हणजे सेप्टिक टँक. आणि बरेच लोकांचं असं असतं की सेप्टिक टँकमुळे दोष होतात, भरपूर दोष होतात. तर सेप्टिक टँक कुठल्या दिशेला असावी? सेप्टिक टँक हा नेहमी 3 दिशा सांगतो त्याच्यामध्ये असलेले बेस्ट. म्हणजे जसं करून तुम्हाला जो प्लॉट भेटतोय तर पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये जर तुम्हाला कळत असेल पूर्व आग्नेय कुठे येते एक्झॅक्ट प्लॉटची, तर तिथे बेस्ट. दुसरा बेस्ट आहे की दक्षिण नैऋत्य, दक्षिण आणि नैऋत्यच्या मधला. तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला पूर्णपणे प्रॉपर थर्ड जी झोन आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजेच वायव्य आणि पश्चिमेच्या मधली. जसं की तुम्ही स्टोर रूम बघू शकता, त्याच्या बाजूलाच सेप्टिक टँक आहे. तिथे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहे, ती थर्ड झोन आहे. वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहे जी थर्ड झोन आहे, निगेटिव्ह झोन. तर तिकडे आपलं सेप्टिक टँक नेहमी चांगलं. म्हणजेच एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं तर वायव्य दिशा आणि पश्चिमेच्या मधली, पश्चिम वायव्य, तिकडे सेप्टिक टँक सगळ्यात बेस्ट. सेकंड साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, दक्षिण नैऋत्य आणि जर तुम्हाला समजत असेल तर ईस्ट ऑफ साऊथ वेस्ट, पूर्व आग्नेय. या 3 झोन चांगल्या. आता दुसरी गोष्ट, आता हा संपूर्ण ओपन प्लॉट आहे, जसं तुम्ही सांगितलं की 90 बाय 60 90 बाय 60चा हा प्लॉट आहे. आता या प्लॉट मध्ये घर कुठे बसावं? ह्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्शन कधीही बसावं. तर मी पहिलं थोडक्यात तुम्हाला एक पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणची माहिती देतो. तर पूर्वेला कधीही प्लॉटचा स्लोप असावा किंवा प्लॉट कधीही पूर्वेला खाली गेलेला असावा आणि उत्तरेला, आणि उंचवटा कधी असावा तर दक्षिणेला, पश्चिमेला आणि नैऋत्येला. त्याचं कारण का सांगतो. दक्षिणेला उंचवटा चालतो, दक्षिणेला कधीही हेवी गोष्टी चालतात. पश्चिमेचं महत्त्व बघाल तर पश्चिमेचं आपल्याला, आपण आज कोकणात उभे आहोत तर तुम्हाला जवळपासचीच मंदिर, जर तुम्हाला जवळपासचीच मंदिर आहे ती सांगतो. जसं आज आपण आचऱ्यामध्ये उभे आहोत तर रामेश्वर मंदिर घेतलं तरी पश्चिम ही आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करणारी दिशा आहे आणि पश्चिमेला तुम्हाला कलश दिसतो. पश्चिमेलाच मंदिराचं पाषाण असेल मंदिरातलं किंवा फोटो असेल किंवा देवाची मूर्ती असेल. त्यानंतर गुमडाई देवीचं मंदिर आहे, आपलं कृष्ण भगवानांचं मंदिर आहे कोळंबमध्ये, तेही जर तू कंपास ओपन केलंस दर्शन घेताना तर तुला पश्चिमेला दिसणार. तर पश्चिमेला उंचवटा आणि पश्चिम, दक्षिण आणि नैऋत्य ह्या भागात कन्स्ट्रक्शन करणं नेहमी चांगलं. त्याच्यात पण आपण साऊथ पासून किंवा वेस्ट पासून, दक्षिण आणि पश्चिमेपासून, नैऋत्यपासून किती फूट सोडायचं आहे आणि आपलं लाईन आउट करायचं आहे कन्स्ट्रक्शनचं, तेही आपण आपल्या डायग्राममध्ये प्रोव्हाइड करतो. आपल्या कन्सल्टेशनचं ही स्पेशालिटी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये की आपण फक्त वास्तूनुसार सांगत नाही, तर आपण एक आर्किटेक्ट 2D प्लॅन देतो आणि प्लॅनमध्ये फर्निचर लेआउट कसं असावं याचे डिझाईन आपण त्यांना प्रोव्हाइड करतो PDF मध्ये. नक्कीच.
आता आपण थोडं वास्तूकडे वळू, म्हणजे ज्या आता ह्या प्लॉटमध्ये जेव्हा घर बांधायचं तर घराचा प्लॅन कसा असावा किंवा ह्या बांधलेलं घर कशा हवेच्या दिशेप्रमाणे किंवा व्हेंटिलेशनच्या लाईट कुठून या अनुषंगाने तू जो प्लॅन दिलाय त्याबद्दल आपण चर्चा करूया. हो नक्की. तर आपण आता बघितलं की प्लॉटिंग करताना किंवा प्लॉट घेताना काय गोष्टी बघाव्या, जसे की रोडची एंट्री झाली, कुठे रोड आहे किंवा आजूबाजूला पाणी आहे का किंवा लाईट आहे का कुठे, किंवा आजूबाजूला मंदिरं किती लांब पाहिजे, किती जवळ पाहिजे, किंवा आणि काही गोष्टी. तर आता आपण मेन कन्स्ट्रक्शन मध्ये आलोय, तर ह्या प्लॉटची एंट्री आपण ईस्टने आणली आणि घराची एंट्री पण ही ईस्टने घेतली. पण घराची एंट्री आपण घेताना कन्स्ट्रक्शन कुठे त्याच्या मिडल पार्टवर घेतो. तर आपण ऍक्च्युअल एंटर करताना हा आपला जो वरंडा आहे तर आपण इथून रायझिंग घेतलंय. त्यांना रॅम्प हवं होतं. जे क्लायंट्स आहेत त्यांचे एक मेंबर आहेत, त्यांना रॅम्प यूज करावा लागतो, ते वॉक नाही करत. आणि बाकीच्यांना जे इथून ईस्टने आपण स्टेअर्स दिलेले आहेत आणि इथून रॅम्प दिलेले आहे, जे रायझिंग रॅम्प आहे टुवर्ड साऊथ, विच इज गुड. आणि म्हणजे साऊथ कडे तोंड करून आपण पायऱ्यांनी वर येऊ शकतो, काही हरकत नाही, कारण की त्यांना रॅम्पची गरज होती. आणि इथून आपण स्टेअर्स दिलेले आहेत. अच्छा, तो नॉट अन इश्यू, बिकॉज आपण स्लोप तरीही नॉर्थला दिला. स्लोप नॉर्थला नेहमी गरजेचा असतो. म्हणजे घराच्या जर पायऱ्या आपल्याला करायच्या असेल, ज्या आपल्या पोर्च मध्ये येत आहेत किंवा मुख्य घरामध्ये एंट्री करतायत, तर त्या एकदा तुम्ही दक्षिणकडे तोंड करून येऊ शकता किंवा मग तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून येऊ शकता. रायझिंग पाहिजे. अच्छा, वर चढणाऱ्या पाहिजे, काही हरकत नाही. ओके. तर आता आपण मुख्य दरवाजाने आता आतमध्ये जाऊया. आणि मुख्य दरवाजा कशा प्रकारे असावा, साधारण काय खबरदारी घ्यावी या संदर्भातली माहिती सांगा. मुख्य दरवाजामध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे, ज्यांनी सकारात्मक ऊर्जा किंवा ज्या काही एनर्जीज आपल्या घरामध्ये येणार आहेत, लक्ष्मीचं आगमन आपण म्हणतो ना, म्हणून उंबरठ्याची नेहमी पूजा केली जाते. तर त्याच्यासाठी मेन डोअर हा कधी पण कुठल्याही दिशेला असू दे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, जर तुम्हाला कळत नाहीये किंवा तुमच्याकडे तेवढा टाइम नाहीये किंवा अफोर्ड करू शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही दिशेच्या लेफ्ट साईडला घेऊ शकता. जशी पूर्व झाली तर पूर्वेच्या लेफ्ट बाजूला जरासा, पश्चिम झाली पश्चिमकडे तुम्ही फेस करताय, पश्चिमेच्या लेफ्ट बाजूला, दक्षिणेकडे फेस करताय, दक्षिण जिथे आहे त्याच्या जरासा लेफ्ट बाजूला, आणि सेम उत्तरेला. एकच गोष्ट आहे की उत्तरेला तुमचा कुठेही दरवाजा चालतो उत्तर दिशेत, कारण की एकमेव दिशा आहे जिकडे नेगेटिव्ह झोन नाहीये. पण तरी प्रॉपर उत्तरेकडे भेटला तर नेहमी चांगलं, म्हणजे कुठल्याही दिशेचं तिसरं आणि चौथं पद नेहमी तुमच्या एंट्रीसाठी चांगलं. अच्छा, थोडं आतमध्ये जाऊया. आता या घराचा प्लॅन कशा प्रकारे दिलाय आपण? तसं आपण आता मेन हॉलमध्ये येऊया. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता आपण हॉलच्या ब्रह्मस्थानी, म्हणजे आपण म्हणतो ना सेंटर पॉईंट म्हणाले, बरोबर. तर हॉल हा नेहमी ओपन असावा. ब्रह्मस्थानी कधीच वॉल येऊ नये. तर आपण जसं प्लॉटचे सेंटर काढतो त्याच्यानंतर डायरेक्शन मार्क करतो आणि हे कन्स्ट्रक्शन कुठे होणार आहे, तर ह्या कन्स्ट्रक्शनचं पण सेंटर पॉईंट एक काढला जातो. म्हणजे एक थोडं थांबवतो तुम्हाला. घराचे 4 कोपरे आहेत, त्याची आपण 4 कोपऱ्यांची लाईन जी मध्ये येऊन जुळते ते आपल्या घराचं ब्रह्मस्थान असतं. ते आपल्या घराचं ब्रह्मस्थान आणि आपल्या वास्तूचं आणि वास्तुपुरुषाची नावे. बरोबर. तर तिकडे कधीही वॉल येऊ नये, टॉयलेट येऊ नये. सगळ्यात तिथे कधीही वॉल किंवा टॉयलेट येऊ नये. सगळ्यात मोठा वास्तुदोष होतो. म्हणजे मोठ्यात मोठे पोटाचे विकार व्हायचे चान्सेस 99% असतात. हे घाबरण्यासाठी नाही, ह्याचे माझ्याकडे रिझल्ट्स आहेत किंवा ह्याचे माझ्याकडे फॉल्टी क्लायंट ज्यांच्याकडे असा फॉल्ट झाला आणि त्यांना प्रॉब्लेम झालेले क्लायंट्स आहेत. म्हणून फ्लॅट घेताना पण ही गोष्ट काळजी घ्या की फ्लॅटचं डायगनल आखल्यानंतर कुठूनही कट असू दे, तो नंतर आपण सॉल्व्ह करू शकतो. पण ब्रह्मस्थानाचा तुमच्या टॉयलेट असेल, कधीच तो फ्लॅट घाई करून घेऊ नका. तर ह्या हॉलमध्ये आपण बघू शकतो, मी जिथे उभा आहे ते ब्रह्मस्थान आहे, सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर आपण 16 दिशा मार्क केल्या डिग्री वाईज. आपण बरोबर ईशान्येला म्हणजे वास्तुपुरुषाच्या डोक्यावरती आपण देवघर दिलेलं आहे. अच्छा, तिथे आपण वास्तूचं डोकं जिथे आहे ते ईशान्येला, तिथे आपण देवघर दिलेलं आहे. आणि पूजा करताना त्यांचा फेस जो पूर्वेकडे असेल, ईशान्येकडे किंवा उत्तरेकडे, तिन्हीकडे चालतो. जसं की पूजा करताना देवाचं मुख कुठे आहे हे महत्वाचं नसतं, आपलं मुख कुठे आहे, माणसाचं मुख कुठे आहे ते महत्वाचं असतं. तर पूर्वेकडे, ईशान्येकडे आणि उत्तरेकडे कधीही तुम्ही मुख करून पूजा करू शकता. तुम्हाला 100% त्याचे चांगलेच रिझल्ट भेटणार. नक्कीच. तर आता याच्या पुढे आपण मेन डोर झाला, देवघर झाला, जसं आपण हॉल झाला. तर आपण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजेच आता तुलाही माहिती आहे की सगळ्या लेडीजला किचन कसं लागतं. नक्कीच किचन मोठं लागतं. आपण किचन कसं डिझाईन केलं ते आपण आता बघूया. नक्कीच. आपण आता किचनमध्ये उभे आहोत. आपण किचनमध्ये उभे आहोत तर किचनचं बघशील तर इथे प्लॅटफॉर्म येणार आहे एल मध्ये. बरोबर. तिकडे EAC येते. मागाशी मी तुला सांगितलं पूर्व आणि आग्नेयमध्ये दिशा
म्हणजे पूर्व आग्नेय म्हणजे ईस्ट साऊथ ईस्ट तिकडे बरं. आपण सिंक दिलाय किंवा अच्छा. तिकडे आपण फ्रीज ठेवू शकतो, तुझं मिक्सर ठेवू शकतो, बिकॉज ते निगेटिव्ह झोन आहे तर ते चर्निंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज चालतात. बरं. तर तिकडे आपण सिंक दिलेला आहे आणि हा एल शेप मध्ये आपण पूर्ण इथे किचन दिलेलं आहे. अच्छा. त्याची आग्नेय दिशा प्रॉपर ह्या कोपऱ्यात आहे. बरं. आणि तर आग्नेय दिशेचं महत्वच असं आहे की जेव्हा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये जी दिशा आहे त्याला आग्नेय का म्हटलेलं आहे, तर पूर्व दिशा ही वायू तत्व, जसं मी मगाशी म्हणालो की 7 चक्र आहेत, तर तत्वांचा बॅलन्स करणं, तसंच तत्वांचा बॅलन्स करणं हे इम्पॉर्टंट आहे. अग्नी तत्वामध्ये प्रॉपर आग्नेय दिशेला आपण शेगडी देतो, सिंकला लांब ठेवतो जेणेकरून कॉन्फ्लिक्ट होत नाही वॉटर आणि फायरचं. आणि इथे आपण ओव्हरहेड स्टोरेज पण सांगितलेलं आहे, इथे ते आपले ओव्हन्स ठेवू शकतात, इथे अग्न्य गोष्टी कुठे ठेवू शकतात. आणि जुन्या काळी किंवा आजही आपण मूवीमध्ये बघतो की चुलीच्या बाजूलाच आपण जेवायला बसलेलं चांगलं. त्याचं कारण का, 12 ते 3 हा जो सूर्यप्रकाश येतो तो बरोबर आग्नेय दिशेला येतो. आणि जुन्या काळी म्हणून हे प्रिन्सिपल्स वापरून इथे आग्नेय दिशेलाच किचन ठेवलेलं, जेणेकरून तुझी जठार अग्नी गरम होऊन, डायजेस्ट सिस्टम गरम होऊन जेव्हा तू आग्नेय दिशेला जेवतोस तर तुला डायजेस्ट व्हायला हेल्प होतं, पचायला हेल्प होतं. म्हणून आग्नेय दिशेला किचन असलेलं सगळ्यात बेस्ट. तर कधी फ्लॅट्समध्ये भेटत नसेल मुंबईमध्ये, तर आग्नेय दिशेला नाही भेटत असेल तर तुमचं किचन हे वेस्टला चालतं किंवा नॉर्थ वेस्ट म्हणजेच पश्चिम किंवा वायव्य दिशेलाही चालतं. पण जर डिझाईन करताना कधी असं डिझाईन करा जेणेकरून तत्वही बॅलन्स होतील, वास्तुदोष निर्माण होणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आणि याचं व्हेंटिलेशन पण बघू शकतो. आणि फेसिंग महत्वाची आहे, हे मी सांगायचं राहिलं की फेसिंग म्हणजे कुठलीही लेडीज, आपल्या भगिनी किंवा माता गृहिणी कधीही जेवण बनवताना त्यांचा फेस जेवढा पूर्वेला असेल, कारण की सूर्यदेव किंवा सूर्याची किरण किंवा पूर्व दिशा ही उत्साह, चैतन्य आणि पॉझिटिव्हिटीची आहे. त्या दिशेला जेव्हा जेव्हा तुम्ही फेस करून किचन मध्ये काम करता तर तुम्हाला लेडीजला तुम्ही बघू शकता ढोबराचे त्रास होतात किंवा आणि दक्षिणेला फेस केल्यावरती आणि भरपूर गोष्टींचा त्रास होतो. तर म्हणून आग्नेय दिशा इम्पॉर्टंट आहे. आणि कोणाच्या आग्नेय दिशेमध्ये किचन नसेल तर आपण निरंजन लावू शकतो, जेणेकरून त्यांना बरीचशी मदत होते वास्तुदोषमध्ये थोडं नियंत्रण आणण्यासाठी. जर आपण आता मेंढोर बघितला, देवघर बघितलं, किचन बघितलं, हॉलही बघितला, हॉलबद्दल पण मी तुम्हाला व्हेंटिलेशनचं सांगेन. तर आता आपण बेडरूम बघूया पहिला. नक्कीच. आपण बेडरूम कसं डिझाईन करू. नक्कीच. हा बेडरूम येतो आहे नैऋत्य आणि पश्चिम दिशेच्या मध्ये आणि पश्चिमेला म्हणजेच वेस्ट साऊथ वेस्ट आणि वेस्ट, जी की फार इम्पॉर्टंट डायरेक्शन आहे इन्कमसाठी, अर्निंगसाठी. आणि पश्चिम दिशेची खासियत म्हणजे इन्कम किंवा तुम्ही जे काय मॅनिफेस्ट करता हे पूर्ण करायचं. आपण इथे बेड जो डिझाईन केलेला आहे तो आपल्या प्लॅनिंगमध्ये सांगितलेलं आहे की डोकं आपण पूर्वेकडे दिलंय आणि पश्चिमेकडे पाय दिले. आणि ह्यांचं साऊथ वेस्टला जे आहे, जसं की आपण बघू शकतो कॉमन टॉयलेट आणि बाथरूम जे दिलेलं आहे ते आपण इकडे दिलेलं आहे. अच्छा. त्याचा आपण कमोड जे सेट केलेला आहे तोही आपण डायरेक्शन नुसार कमोडची प्लेसमेंट कशी असावी, कमोडवरती बसल्यावरती आपल्या हा मास्टर बेडरूमचा आहे. हा मास्टर बेडरूमचा आहे. हा मास्टर बेडरूमचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि ते आणि ह्याच्यामध्ये आपण वॉर्डरोब कुठे देतोय, ड्रेसिंग टेबल कुठे देतोय तेही आपण त्या डायग्राम मध्ये देतो. नक्कीच. ओके. तर हा झाला मास्टर बेडरूम आणि त्याचा टॉयलेट. अजून एक याची स्पेशालिटी मी सांगेन तुला की ह्याची स्पेशालिटी अशी आहे की ह्या डायरेक्शन मध्ये जर बेडरूम लहान मुलाचं असेल, जसं अधिराज आहे आपला, तर स्टडीसाठी एकदम बेस्ट. किंवा लहान मुलं बॉर्न होतं तेव्हा बॉडी डेव्हलपमेंटसाठी कुठल्या दिशेला असावं, तर असं उल्लेख आहे पूर्वीच्या पुस्तकांमध्ये, ग्रंथपुराणामध्ये की पश्चिम नैऋत्यमध्ये जर लहान मुलाचं जेव्हा बर्थ होतं त्याला तिथे ठेवलं तर त्याची ग्रोथ व्हायला फार हेल्प होते. तर स्टडी टेबल किंवा तुझं लहान मुलांचं घर जेव्हा तू येतो पहिल्यांदा घरी लहान मुलं तेव्हा तिकडे ठेवायला बरं. त्याच्यानंतर इकडे तू तिजोरी ठेवू शकतोस. मंदिराची दिशा बघशील तर पश्चिमेलाच आहे. पश्चिम आणि नैऋत्य पश्चिमेला त्यांच्या मंदिरांची स्थापना आहे किंवा पाषाण आहे किंवा तिरुपती बालाजीचं मंदिर घे किंवा खाटूश्यामजीचं मंदिर घे. तर म्हणून ही डायरेक्शन फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथे डिझाईन करणं, इथे तिजोरीचं लॉकर ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण हा मास्टर बेडरूम बघितला, आता आपण दुसरा बेडरूम बघूया त्याची रचना कशा प्रकारे केलेली आहे. आता हा दुसरा बेडरूम आहे. आपण त्याला चिल्ड्रन बेडरूम बघू. ह्याला आपण चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकतो. त्याचंही आपण जे डायरेक्शन दिलंय ते आपण कधीही जर बेड पोझिशन देतो तर कधीही ईस्टला डोकं असावं. ज्यांना कोणाला माहित नसेल की डोकं कुठे असावं त्यासाठी पण सांगतो त्यांच्यासाठी की डोकं कधी पूर्वेला चांगलं किंवा दक्षिणेला चांगलं. आणि इथे आपण व्हेंटिलेशन का दिलेलं आहे की
नैऋत्य आणि पश्चिमेचं ऊन आपल्याला इन्फ्रारेड रेस चांगली नाही घरासाठी, म्हणून तो बाहेरून जेव्हा आपण एक्सप्लेन करू की बाहेरून तेव्हा तुला दाखवेल तुला कळेल की पूर्व आणि उत्तरेकडेच आपण व्हेंटिलेशन जास्त दिलं. ह्या बेडरूम मध्ये पण आपण पोझिशन अशी दिलेली आहे की वॉर्डरोबची जागा आहे ती इथे दिलेली आहे आणि ड्रेसिंग टेबल तिथे दिला आहे, जेणेकरून मिररमध्ये बेड आपला रिफ्लेक्ट होत नाही, जेणेकरून वास्तुदोष निर्माण होतील किंवा कोणाकोणाला अशा कन्फ्युजन्स असतात किंवा काही गोष्टी डाऊट असतो की असं होऊ शकतं दोष निर्माण मिरर समोर आले तर. व्हिडिओज बघून युट्यूबवर तर आपण ड्रेसिंग टेबल आणि लॉकर इकडे कुठे ठेवायचं त्याची पोझिशन आपण डायग्राम मध्ये दिलंय, तो डायग्राम मी तुला दिलाच आहे. गौरव सर, तुम्ही जसं आता या सगळ्या गोष्टी सांगताय आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही जसं सुरुवातीलाच सांगितलं की यामागे एक सायन्स आहे आणि आता पण देखील आपण उभे राहिलेलो आहोत दोन्ही बेडरूम मध्ये. एवढी हवा चांगली आहे की इथे पंखे लावण्याची पण गरज नाही. जर तुम्ही नक्कीच या सायन्सचा वापर करून म्हणजे या वास्तुशास्त्राचा वापर करून जर घर बांधलं तर नक्कीच आपल्याला याचे भरपूर फायदे आपल्याला. हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप हा आज एक आपल्याला इश्यू आहे प्रत्येकाला की काही घरांमध्ये आजार पण आहे, ठीक आहे, किंवा काही घरांमध्ये पैसे टिकत नाही किंवा काही मध्ये घरामध्ये भांडणे प्रत्येकाचे किंवा आणि काही गोष्टी आहेत. तर कसं होतं की ह्या गोष्टी आता तू इथे उभा आहे स्वतः फील करू शकतो की किती व्हेंटिलेशन आहे. याचा रिझन काय, कधीही व्हेंटिलेशन पूर्व आणि उत्तरेकडे चांगलं, दक्षिण आणि पश्चिमेकडे चांगलं नाही. बिकॉज जे आपल्याला सूर्यकिरण सकाळची येतात ते आपल्याला सायन्समध्ये आपण लहानपणीपासून अभ्यास करतो की विटामिन डी देतात, की आपण सायन्समध्ये अभ्यास केला की आपल्याला ते विटामिन डी देतात बिकॉज ते अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. पण त्याच्यानंतर आग्नेय दिशा संपल्यानंतर दक्षिण आग्नेयापासून नैऋत्यपासून जे ऊन येतं ते दुपारी 12 ते 6 पर्यंत किंवा 12 ते 5 पर्यंत अप्रॉक्सिमेट, तर ते आपल्या शरीराला चांगलं नाही, म्हणून तिथे कधीही जास्त ओपनिंग ठेवू नये. तर ह्या प्लॅनमध्ये पण तू बघू शकतो आपण जास्त इथून ओपनिंग दिलेली नाही. आपण किचन संपल्यानंतर दक्षिण दिशेमध्ये आलेला दक्षिण दिशेमध्ये आपण बघू शकतो की आपण स्टेअर्स दिले तिकडे की स्टेअर्स सोडल्यावरती सगळ्यात जास्त वजन घराचं. बरं, तर आपण इथे स्टेअर्स दिलेले आपण बघू शकतो की इथून आपण स्टेअर्स दिले जेणेकरून आपण रायझिंग वर जातोय, दक्षिण दिशेला उंचावर जातो, दक्षिण दिशेला आपण वरती जाताना चालतं. तर स्टेप्स पण आपण क्लॉकवाईज दिलेले आहेत, त्याही मॅटर करतात. आणि त्याच्यामध्ये इथे आपण किती स्टोरेज ठेवू शकतो, किती वजन, तर तू कन्स्ट्रक्शन मध्ये आहे तर तुला माहिती आहे स्टेअर्सला सगळ्यात जास्त वजन असतं, ते म्हणून आपण दक्षिणेला दिलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण क्लायंटची डिमांड होती की आम्हाला एक कॉमन टॉयलेट हवं आहे, जेणेकरून आपले पाहुणे आले किंवा कोणी आले आपल्या गावातले किंवा आपले रिलेटिव्ह, तर कॉमन टॉयलेट आपण इथे दिलेले आहे. ते मी तर आपण इकडे दिलेलं आहे की आपण मगाशी सांगितलं की साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, जसं की त्या बाथरूमचं मास्टर बेडरूम मध्ये आपण गेलो. अच्छा, ती कॉमन वॉल आहे, ही कॉमन वॉल आहे. तर मास्टर बेडरूम मध्ये ह्या वॉल मध्ये आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट घेतले, जे की दक्षिण नैऋत्य, जिकडे टॉयलेट चालतं किंवा सेप्टिक टँक चालते. तर आपण असं डिझाईन करतो जिथे निगेटिव्ह झोन आहे तिकडेच आपण ट्राय करतो की आपण टॉयलेट देऊ. तर हे कॉमन टॉयलेट आणि कॉमन बाथरूम आहे. हे कॉमन टॉयलेट आणि कॉमन बाथरूम आहे आणि ह्याच्या पुढे आपण बघू शकतो की युटिलिटी एरिया आहे, नशील ड्राय एरिया, बरोबर, वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीनचा एरिया आपण इथे दिलेला आहे. हा एरिया आपण वॉशिंग मशीन साठी दिलाय स्पेशली, जेणेकरून ड्राय बाल्कनी जशी मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये देतात, तर आपण इथे यांना वॉशिंग मशीन अशा ठिकाणी दिलं ते निगेटिव्ह चार्जिंग चालतं, जेणेकरून वास्तुदोष निर्माणच होणार. एक माझा प्रश्न आहे की आता आपण हा स्टेअरकेस बनवलेला आहे, तर या स्टेअरकेसच्या खाली आपण अडगळीचं सामान किंवा मग इतर काही गोष्टी ठेवू शकतो का? कधीच नाही, कधीच नाही. इथे ऍक्च्युली फक्त ते स्टेअरकेस क्रिएट झाले म्हणून स्पेस झालाय, त्याच्या खाली कधीच एनर्जी खराब होते. स्टेअरकेसच्या खाली कधीच काय जास्त करून ठेवणं टाळावं. बरं, कधी तुम्ही बघा की कप्पे भरतात आणि काय काय ठेवतात, तर स्टेअरकेसच्या खाली कधीच येऊ नये. स्टेअरकेसची जी एनर्जी असते, हेवी एनर्जी, ती त्यांना जेवढं खाली मोकळं असेल तेवढं चांगलं. स्टेअरकेसच्या खाली कधीच काय ठेवू नये. तर गौरव सर, खूप छान माहिती आपण घेतलेली आहे. प्लॉट कसा असावा किंवा प्लॉट जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नाही मिळाला तर त्याच्यात काय चेंजेस करावे, त्याच्यानंतर आपल्या घराचा प्लॅन कसा असावा, घराची दिशा कशी असावी, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. पण बरेचसे प्रश्न लोकांना असतात आणि ते नक्कीच कमेंटद्वारे विचारतील किंवा खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतील. शेवटचाच एक आहे की पुन्हा मी एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारतो की जर प्लॉट खरेदी करायचं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही, नॉट ओन्ली कोकण, ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही, तर तुमच्याशी आपण संपर्क करू शकता का? तुम्ही प्लॅन काढून देता का? आणि जर काही दोष असतील तर तुम्ही स्वतः त्याच्यावर काही पर्याय देऊ शकता का? सगळ्यात पहिलं उत्तर देईन शेवटच्या प्रश्नाचं, तुम्ही स्वतः जाता का? तर मी कधीच ऑनलाईन कन्सल्टेशन करत नाही. मी ऑफलाईन स्वतः प्लॉटवरती व्हिजिट करतो, प्लॉटची एनर्जी चेक करतो, प्लॉटचे डायरेक्शन बघतो. जसं की आता भरपूर असं कन्फ्युजन आहे विदिशा प्लॉट, तर तुम्ही जगभरात कुठेही गेला तर तुम्हाला एक्झॅक्ट रेक्टेंगल आयतर होते किंवा चौकोनी स्क्वेअर प्लॉट भेटत नाही. तर तुम्हाला तुमच्या कंपाऊंडमध्ये किंवा तुमची थोडीशी जमीन ऍडजस्ट करून तो बनवावा लागतो. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट
व्हिजिट मी ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया करतो आणि मी स्वतः तिथे व्हिजिट करतो. त्याच्यानंतर आमची आर्किटेक्ट टीम असते, त्यांच्याकडनं आम्ही पूर्ण व्हिडिओज किंवा काही मेजरमेंट लागले तर घेतो. जसं आता हा 90/60 आहे, तर ह्यांच्या क्लायंटनी किंवा ज्यांचा प्लॉट आहे त्यांनी आम्हाला नकाशा दिला ज्याच्यामध्ये मेजरमेंट होते. मग त्याच्यानंतर आम्हाला बरं पडतं. पण आम्ही येतो का तर सॅटेलाइट कोऑर्डिनेट्स घ्यायला. सॅटेलाइट कोऑर्डिनेट्स आम्हाला कळतं ॲक्च्युअल नॉर्थ कुठे. ओके. बिकॉज तुम्हाला डायरेक्शन हे फार महत्वाचे. डायरेक्शन चुकलं की भरपूर गोष्टी चुकतात. नक्कीच तुम्ही या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करता. टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि हे प्युअर सायन्स आहे. सूर्यकिरण तुमच्या घरात कुठून येणार आहेत आणि कुठल्या वेळेला येणार आहेत हेच मॅटर करतं आणि ह्यानेच घराचा थंडावा डिपेंड राहतो. आता तुम्ही इथे उभे आहात लकीची, मला तुम्ही सांगा की तुम्हाला किती वारा इथे लागतोय. बरं, नक्कीच दक्षिण पूर्ण बंद आहे, पण आपण मेन जे ठेवलंय ईस्ट आणि नॉर्थ, तुम्ही इथे दाखवू शकता. नॉर्थला आपण किती मोठी विंडो दिलेली आहे ते. त्याच्यामुळे व्हेंटिलेशन घरात चांगलं राहतं. आणि नॉर्थचं कधी पण तुम्ही बघा की नॉर्थला कधी थंडावा असतो. बिकॉज सूर्य पूर्ण पश्चिमेकडे जायपर्यंत सनसेटपर्यंत एकदा गेला की त्याच्यानंतर नॉर्थला जो मून येतो, जी उत्तर दिशा येते आपल्याकडे, चंद्र येतो नॉर्थला, तर त्याच्यामुळे नॉर्थ आणि ईस्ट हे सगळ्यात जास्त. जसं की आपण एक ऐकलं असेल न्यूजपेपर, तर न्यूजचं तेच अर्थ आहे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. त्याच्यामुळे डायरेक्शन पण असेच आहेत. कधी नॉर्थला सगळ्यात जास्त ओपनिंग असावी, ईस्टला, त्याच्यानंतर वेस्ट आणि साऊथला सगळ्यात कमी. आणि ह्याच्यासाठी आपण हेच आपली खासियत आहे की आपण स्वतः प्लॉटवरती येतो, प्लॉटचे डायरेक्शन बघतो, कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्याचं पाणी कुठे असावं, गेट कुठून असावं, या सगळ्या गोष्टी आपण इन प्लान आर्किटेक्ट 2D प्लान आणि फर्निचर लेआउट आपण देतो. जेणेकरून फर्निचर, TV युनिट कुठे ठेवावा, सोफा कुठे ठेवावा, वॉशिंग मशीन मगाशी मी सांगितलं ते कुठे असावं, बेड पोझिशन कसं आहे, तुमचं वॉर्डरोब कसं असावं, लॉकर रूम, मिरर कुठे असावं. मिरर पण फार इम्पॉर्टंट प्ले रोल करतात, कारण मिरर हे जलतत्वाचे असतात. तर हे पंचतत्व आहे, ते घरामध्ये तुम्ही बॅलन्स केलं. प्लस मी कलर थेरपी पण सांगतो की कुठले कलर कुठे वापरावे. वॉलपेपर झाले, कर्टन झालं, किंवा कुठला कलर वॉलला वेगळा द्यायचा आहे, तुम्हाला वॉलपेपर लावायचे, कर्टन्स कुठल्या डायरेक्शनला लावायचे. ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी सिम्पली मॉर्निंग ग्लोरी कलर हा आपल्या घराला करावा, किंवा ऑफ व्हाईट बेज किंवा क्रीम कलर. वास्तुदोष 80% निघून जातात. कारण की तुम्ही बघू शकता की आपल्या कोकणामध्येच काय, मी गावागावा जातो तर तिकडे एक गोष्ट मी बघितली की वेगवेगळे कलर्स असतात सगळ्यांच्या घरात, तर ते नसावे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आपल्या प्लॅनमध्ये देतो, आपल्या कन्सल्टिंगमध्ये देतो, आणि हे निव्वळ वास्तूच्या फीजमध्येच आपण हे सगळं करून देतो. नक्कीच. सो खूप छान माहिती मिळाली. नक्कीच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर किंवा खाली आलेल्या नंबरवर लोक तुमच्याशी नक्कीच संपर्क करतील. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीस. आणि असेच तुमचे 75 के हल्लीच कंप्लीट झालेत, तर असेच 1 मिलियन लवकर हवे. स्वामीच्या प्रार्थना. रामकृष्ण हरी. नमो नारायण. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. गौरवजी आणि माझी चांगली मैत्री आहे आणि त्यांचा अभ्यास मी जवळून पाहिलेला आहे. पर्सनली सांगायचं गेलं तर मला देखील त्या गोष्टीचे बरेच फायदे झालेले आहेत आणि यापुढे देखील होतील. म्हणून कुठेतरी ही चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्यांचे नंबर, कॉन्टॅक्ट्स देत आहोत. प्रत्यक्ष ते साईट व्हिजिट करून तुमचा काही दोष असेल किंवा तुम्हाला नवीन काही वास्तू घ्यायची असेल, जमीन घ्यायची असेल, तर त्या संबंधितली संपूर्ण माहिती किंवा कन्सल्टन्सी ते देतात आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.